नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी जीवनात अशा काही घटना घडतात ज्या आपल्या जगण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकतात. अनेक संकट, दुःख आणि कठीण प्रसंग झेलल्यानंतरही समाधान, शांती आणि यशाचा मार्ग सापडत नाही. अशा परिस्थितीत एका साध्या मार्गदर्शनाने संपूर्ण जीवन कसे बदलू शकते याचा प्रत्यय घेतलेला एक व्यक्ती आज आपल्या समोर आहे. आज आपल्या समोर आहेत अरुणदास श्रीरामजी सुरदुसे, जिल्हा वाशिम, विदर्भ, महाराष्ट्र येथील एक शेतकरी आणि आधीचे पशुवैद्यकीय डॉक्टर. पूर्वी त्यांनी अनेक धार्मिक आणि भक्ती साधना केल्या. संत तुकडोजी महाराजांचे प्रवचन, महावीर जैन धर्माचे उपवास, संत गजानन महाराजांची पालखी, हनुमानजींची भक्ती. मात्र या सर्व भक्तीमधून त्यांना हवे तसे समाधान लाभले नाही. ज्या भक्तीत त्यांनी आयुष्य अर्पण केले होते त्या भक्तीने त्यांना इच्छित परिणाम दिले नाहीत. पण नंतर एका मित्राच्या माध्यमातून त्यांना संत रामपालजी महाराज यांचे ज्ञान प्राप्त झाले. 28 फेब्रुवारी 2016 रोजी त्यांनी नामदीक्षा घेतली आणि त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. पूर्वी जिथे 20 एकर शेतीत त्यांना पीक मिळत नव्हते तिथे आता फक्त 4 एकरातही भरघोस उत्पन्न मिळत आहे. पूर्वी गरिबीत झुंजणाऱ्या या व्यक्तीला आज केवळ भक्तीमुळे नवीन घर, आत्मिक शांती आणि एक वेगळं आयुष्य लाभलं. ही परिवर्तनाची कथा केवळ त्यांच्या आयुष्याची नाही तर ती हजारो लोकांना मार्गदर्शक ठरू शकते. चला हे आपण अरुणदास सुरदुसे यांच्या तोंडून ऐकूया. नमस्कार सतसाहेबजी. आपलं नाव? अरुणदास श्रीरामजी सुरदुसे. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट लाळेगाव, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम, विदर्भ, महाराष्ट्रामधून. आपला व्यवसाय काय आहे? जुना व्यवसाय माझा वडलोपार्लीचा मच्छीमारी होता. त्याच्यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून हे काम केलं. आता मी फक्त शेती आणि पूर्ण शेतीच करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 28 फरवरी 2016. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? गावामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं मूर्ती आहे, मंदिर आहे. त्या मंदिरात जायचं, रोज ध्यान, सकाळी 5 वाजता ध्यान करायचं, संध्याकाळी प्रार्थना 7 वाजता प्रार्थना करायची आणि वर्षातून 7 दिवसाची पुण्यतिथीचा कार्यक्रम करायचा. त्या ठिकाणी प्रवचन करायचे, 7 दिवस कार्यक्रम करायचे, वेगवेगळे कीर्तनकार आणायचे आणि 7व्या दिवशी गावात पंगत असायची. अशी भक्ती करू. त्याच्यानंतर भगवान महावीर जैन धर्माचे प्रवर्तक यांच्यातसुद्धा मी भक्ती करू आणि वर्षभरातनी दरवर्षी त्यांचा कार्यक्रम राहायचा आणि ज्याही ठिकाणी पैदल वारी करायची, पायात चप्पल नसायची, कळक त्या जै भगवान महावीराचे मूर्तिकार राय की त्यांच्यासोबत पैदल जायचं आणि पंचकल्याणी राहायची. 7 दिवस 10 दिवस भाद्रपदाचे कडक उपास राहायचे. जेव्हा आपले गणपती बसतो भाद्रपदामध्ये तेव्हा दुसऱ्या दिवसापासून भाद्रपदाचे कडक उपास राहायचे आणि ते उपास एक टाईम जेवण करायचं आणि अनंत चतुर्थी 9व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी किंवा 10व्या दिवशी यायची. त्या दिवशी कडक निरंकार फक्त पाण्यावर उपास राहायचा. त्याच्यानंतर मी संत श्री शेगावचे राणा गजानन महाराज यांची पालख्या जायचं, पायदळ जायचं. पायदळ जाऊन गावामध्ये मिरवणूक काढायची. गजानन महाराजा प्रगट दिवसावर गावामध्ये मिरवणूक आल्यानंतर पाय धुवायचे, त्यांची पंगत करायची, गावाला पूर्व आमंत्रण द्यायचं. त्यांचीसुद्धा भक्ती केली. हनुमानजीचे, बजरंगबली यांचे उपास तपास करायचे. शनिवार दिवस, मंगळवार दिवशी कडक निरंकार उपास करायचे. रोज सकाळी उठायचं, शनिवार दिवशी नारळ फोडायचं. त्यातूनही कोणता लाभ नाही झाला. अशी भक्ती मी जे देवी देवताची, साधू संताची असेल ते पूर्ण करून पाहिली. त्याच्यामध्ये काही मला लाभ मिळाला नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती तर आपण करतच होतात. त्याचप्रमाणे आपण जैन मुनींचीसुद्धा आपण गुरुदीक्षा घेतली होती आणि त्यांच्या मार्गावरसुद्धा आपण चालत होतात. तर मला विशेषतः असं विचारायचं आहे की या सर्व सद्भक्ती, या भक्तिविधी आपण करतच असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे गेलो पाहिजे आणि त्यांच्याकडनंसुद्धा त्यांना गुरु बनवून त्यांच्याकडनंसुद्धा गुरुमंत्र घ्यायला हवं, हे असं आपल्याला का वाटलं आणि आपण त्यांच्या शरणात कसे गेलात? सर्व देवी देवताची भक्ती करत असताना मला माझे मित्र भेटल्यावर त्यांनी मला ज्ञानगंगा पुस्तक दिले. 2014मध्ये मी ज्ञानगंगा पुस्तक वाचले. त्याच्यानंतर माझे दुसरे मित्र भेटले जे माझे व्हेटरनरी डॉक्टर मित्र होते. त्यांची 6 महिन्यापासून भेट नव्हती. त्यांच्या शेतात गेलो. मग त्यांना विचारलं हे पुस्तक कसं काय? ते म्हणे तुम्हाला कसं काय कळलं यातलं? म्हटलं माझ्याकडे ज्ञानगंगा आहे. ते म्हणे गुरु करावं लागते. गुरु काय आहे तर मला माहीत नव्हतं. नामदीक्षा काय आहे तर माहीत नव्हतं. कधी या जीवात्म्याला
कारण जीवात्मा हा फार निश्चित दर्जाचा होत असून, कारण व्यवसायच मोठा बेकार होता, खाण्यापिण्याचा व्यवसाय होता, काही समजे नाही, कधी गुरु केला नाही, कधी दीक्षा घेतली नाही. त्यांनी मला पूर्ण 26 फरवरी 2016मध्ये ज्ञान सांगितलं. त्यांनी सांगितलं की बुलढाण्याला जावं लागते, आपल्याला नामदीक्षा करायचं. म्हटलं काय असेल ते करू, घेऊन टाकू म्हटलं. 28 फरवरी 2016मध्ये गेलो, त्यांनी ज्ञान सांगितलं आणि तिथं नामदीक्षा घेतली. त्यानंतर नामदीक्षा घेतल्यानंतर माझं पूर्ण जीवनच एकदम उडून गेल्यासारखं झालं की एवढी चांगली भक्ती या परमात्म्याची असताना आपण बा या चरणी ओढलो नाही. आणि तेव्हा 2016मध्ये मी बुलढाणा इथं नामदीक्षा घेतली, गुरु केले आणि तेव्हापासून मी या भक्तिमार्गात लागलो. आणि परमात्म्यानं भक्तिमार्गामध्ये येऊन मला पूर्ण या चार युगातला मोक्षाचा मार्ग कळवला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे मित्र आहेत त्या मित्रांद्वारे आपल्याला संत रामपालजी महाराजांची माहिती मिळाली आणि आपण बुलढाणा येथे जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या संपर्कात आलात, त्यांच्या गुरुदीक्षाकडे वळालात, त्यांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गामध्ये जेव्हा आपण आचरण करायला सुरुवात केली, त्यानंतर आपल्यामध्ये व आपल्या परिवारामध्ये काय काय बदल आढळलेत? बदल एवढा घडला, ज्या दिवशी नामदीक्षा घेतली त्यामध्ये अंगात असलेल्या व्याध्या वगैरे सर्व माझ्या दूर झाल्या. आणि माझा गरम स्वभाव असाचा, मी पाळकन म्हणजे एवढा गरम स्वभाव असा, तो माझा स्वभाव आज शांत झाला. परमात्म्याच्या दयाने मी या शांत स्वभावातनी राहून एवढा मोठा लाभ झाला मला या परमात्म्याच्या शरणी गेल्यानंतर. या व्यतिरिक्त आणखीन काही सामाजिक, शारीरिक, मानसिक स्वरूपात आपल्याला काही लाभ किंवा काही चमत्कार बघावयास मिळाले का? ज्या दिवशी परमात्म्याच्या शरणमध्ये आलो 2016, तेव्हापासून माझ्याकडे 20 एकर त्याच्या वडलोपाडलीची शेती होती. आणि 20 एकर शेतीमध्ये मला माझं पीक भरपूर उत्पन्न दिसायचं. आणि जेव्हा पदरात पळाचं, जेव्हा पोत्यात पळाचं काढल्यानंतर जेव्हा मालावर फुलधारणा असताना पीक भरपूर दिसायचं, असं वाटलं किती पीक आहे. पण ज्या दिवशी ॲक्च्युली माल काढणार आहे त्या दिवशी निराशा व्हायचं की माल हा कुठे जातो, गायब होतो, काय होतो, जादूटोणा आहे, करणी कवटाळ आहे, का आहे, छूछ ह्या खेड्यापाड्यानं मी त्याच्यात परेशान होतो. ज्या दिवशी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज शरण गेलो 2016पासून, मला उत्पन्नामध्ये एवढी भर गेली. माझी वडलोपाडली 20 एकर असलेली शेती प्रत्येक 4 भाऊ आम्ही 4 भावाला वाटून दिली आणि 4 एकर माझ्या हिशावर आली. जे 20 एकरात मला पीक नाही व्हायचं, जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज शरण आल्यावर मला 4 एकरात एवढं उत्पन्न व्हायला लागले की सर्व लोक माझे हैराण व्हायचे, एवढं कसं पिकून राहिलं बा. जेव्हा तुरीचं शेत आहे, तुरी मला एकरी 10 ते 12 क्विंटल पिकायच्या, 20 एकरातही मला 5 क्विंटल 10 क्विंटल तूर नाही व्हायच्या, मला 40 क्विंटल तूर 4 एकरात व्हायच्या. आणि पूर्ण मला जे परमात्म्याच्या म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणता, सुदामाले मागणे से ना मिला भीक, ना मागे तो मिले मोती. जसं भगवान श्रीकृष्णानं सुदामाला झोपडी बांधून दिली, असंच मला परमात्म्यानं 10 ते 12 लाखाची एक परमात्म्यानं अशी सुंदर झोपडी बंगला बांधून दिला की त्या झोपडीला बंगल्याला माझं 1 रुपयाही गेला नाही. ठेकेदार येऊन स्वतः ठेकेदारांनी सर्व वीट, चुना, रेती, सिमीट, जे काही माल पाहिजे घराला, दरवाजा, ग्रिल, ते सर्व आणलं. फक्त पाणी मारल्याचं काम केलं मी. मला माहीत नाही कुठून आली. ठेकेदारानं पूर्ण हे सांगितलं, तुम्हाला काही घेणं नाही, तुमचं मी घर बांधून देतो. त्याच्यानंतर तो लाभ झाल्यानंतर अधिकी मला असे लाभ झाले, छोटे मोठे तर लाभ भरपूर झाले, पण मोठेच लाभ हे होते. आणि 2016मध्ये माझा एक वादविवाद झाला होता महाराष्ट्रात जे नावाजले व्यक्ती होते त्यांच्यासोबत. आणि 2023ला त्या गोष्टीचा निकाल लागला. मी बाईचं निर्दोष म्हणून मला मुक्तता केली. माझ्यावर 324, 325ची केस होती. एवढी मोठी केस होती की माझ्यात मी जज साहेबांनी विचारलं, तुम्हाला काही पुरावे घ्यायचे काय? म्हटलं मला माझ्या एकूण कोणतेच पुरावे द्यायचे नाही, का परमात्म्याला मी अरदास लावली होती, परमात्मा म्हणे दया होईल भक्तिबळांना. मी एवढी भक्ती वाढवली. 5 तालुक्यात मी SMS सेवा करतो आणि पुस्तक सेवाही करतो. जय सत्संग संस्थेच्या माध्यमातून मी हजर राहतो. असं कोणताच कार्यक्रम मी सोडत नाही. एवढं झुकलो मी की पूर्ण परमात्म्यानं मला शरण घेतल्यासारखं झालं. आणि मला असं परमात्म्यानं असे संकेत दिले की मला काही मागायचं कामच नाही ठेवलं. त्याच्यामुळे मी परमात्म्याला बाकी भक्तीमध्ये मागावं लागते. नारळ फोळा आपण उपास तापास करायच्यात, उपास तापास करायचं नाही, नारळ फोळाचं काम नाही, कोणतं 1.25 महिना करायचं काम नाही, कोणता उपास नाही. आचरणात आणून नियमात राहून ही भक्ती केली तर लाभच लाभ आहे या भक्तीमध्ये. बाकी भक्तीमध्ये नियम काहीच नाही, सर्व त्याच्यात चालते. पण या जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजाच्या भक्तीत आल्यावर पूर्ण नियम आहे. जसं गाडीचा ड्रायव्हर आहे आणि गाडीचा ड्रायव्हर जर आपल्या साईडनं चालला तर त्याला ॲक्सिडेंट होणार नाही. गाडीचा ड्रायव्हर जर चांगला असला तर प्रवासी सुखरूप जाईल. असे जगद्गुरू संत रामपालजी महाराज या धर्तीवर सध्या अवतरले आहे. यांच्यापासून पूर्ण नामदीक्षा घेतली आणि पूर्ण जीवाचं कल्याण होते. एवढं या भक्तीमध्ये फार चांगलं मला वाटलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला हा लाभ प्राप्त झाला, तर ह्या आपल्या लाभातनं
ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आजूबाजूचे आपले सहकारी शेतकरी आहेत आणि महाराष्ट्रातला जो शेतकरी आज त्रस्त आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, नैसर्गापुढे त्याचप्रमाणे उत्पन्नामध्ये त्याला घट होते आहे, बाजारभाव मिळत नाही, तर अशा सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? पूर्ण परमात्म्याचे शरण आल्यामुळे आणि मी परमात्म्याच्या दह्यामुळे संत जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजीच्या महाराजाच्या शरण आलतापासून पूर्ण परमात्म्यानं काय दया केली, भगवान श्रीकृष्णानं जशी सुदामावर केली तशी माझ्यावर दया आहे. फक्त नियमात राहावं लागन, नियमाचं पालन करावं लागन, तेव्हाच ते सर्व काही घडन. आणि उत्पन्नामध्ये जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजाच्या भक्तीत आल्यामुळे मला भरपूर पीक होत आहे. कुठेही गेलो तरी मला कोणता त्रास नाही. रुई, वानरं, डुकरं, हरणं हे सर्व माझ्या शेताच्या बाजूला आहे, पण मला या प्राण्यांचा कोणताच त्रास नाही आहे. जेव्हा सुख असते, वैभव असते, तेव्हा आपण परमात्म्याकडे ओळत नाही. पैसा आदल्यात नाही, 24 घंट्यातून परमात्म्याला 24 घंटे देत नाही. जेव्हा दुःख आलं मग 24 घंटा वाजून काही फायदा नाही. थेंब जसे तळे साचे, रोज परमात्म्याला 24 घंट्यातून 24 मिनटं द्या. आणि या भक्तीत जर आलो आपण तर मलाच नाही सर्व जगाला, विश्वाला लाभ होईल अशी मी गॅरंटी देतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज पृथ्वीच्या पाठीवर जे पण काही साधक आहेत त्या सर्वांनी जर संत रामपालजी महाराजांची साधना केली तर त्यांना त्यांच्या साधनेतनं असंख्य प्रमाणात असे लाभ मिळतील आणि मुख्य म्हणजे मोक्षाचा मार्ग मिळेल. तर या आपल्या बोलण्यावर जर साधकाने विश्वास ठेवला आणि त्यालासुद्धा जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? विविध चॅनलवर, टी व्हीच्या माध्यमातून, फेसबुकवर, पूर्ण चॅनलवर त्यांचे नामदीक्षासाठी सत्संग कार्यक्रम चालू असतात. प्रवचन त्यांचे रोज टी व्हीवर वेगवेगळ्या चॅनलवर चालू असतात आणि त्या चॅनलवर मोबाईल नंबर येतात. आता तर माध्यमातून, व्हॉट्सॲपमध्ये, फेसबुकहून सगळ्या याच्यावरच त्यांचं प्रसिद्ध आहे आणि कोणत्याही चॅनलवर आपण नंबर लावू शकतो. आणि प्रत्येक जिल्ह्यात नामदान सेंटर आहे. त्यांनी जर नामदान सेंटरमध्ये जाऊन त्या फोन करून विचारलं तर तुम्हाला पूर्ण योग्य मार्गदर्शन मिळेल आणि नामदीक्षा कशी घ्यायची, काय घ्यायचं पूर्ण सर्वांना सांगितलं जाईल. सर, जसं आता आपण उल्लेख करत आहात की जर साधकाला नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावाचा असेल तर आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे सोशल मीडियाचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत जसे ट्विटर आहे, फेसबुक आहे, त्याप्रमाणे यूट्यूब आहे, तर त्या सगळ्या संकेतस्थळावर संत रामपालजी महाराजांची माहिती अगदी सहज मिळते. तेथे काही मोबाईल नंबरांचा उल्लेख केलेला आहे. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांच्या चरणी येऊ शकतो. तर ह्या मला असं विचारायचं आहे की जेव्हा साधक त्या नामदान संकेतस्थळावर जातो तर त्या साधकाला तेथे किती पैसे मोजावे लागतात या गुरुदीक्षेसाठी किंवा या नाममंत्रेसाठी? 1 रुपये या ठिकाणी मोजावा लागत नाही. सर्व काही फ्रीमध्ये आहे. आणि नामदीक्षा घेतल्यानंतर भक्तिबोध नावाचं पुस्तक, मंत्र कार्ड, प्रसाद, रक्षासूत्र हे सर्व फ्री मिळते तिथं. आणि जल अमृतसुद्धा फ्री मिळतात. धन्यवाद. सहज साहेबजी सर. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.